नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे दर्शनाला कुठे तर डोमगावला। डोमगाव इथे श्रीराम मंदिराचं एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो। प्राचीनकालीन मंदिर आहे, खूप मस्त आहे बघण्यासारखं मित्रांनो। चारी बाजूनी पाणी आहे आणि मधोमधच हे मंदिर आहे। तर मित्रांनो, आज जाऊया आपण आणि बघूया तिथली माहिती कशी आहे। मी पण कधी गेलेलो नाही, फर्स्ट टाइमच निघालो आहे। अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर हे मंदिर आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये। परांड्यापासून कमीत कमी 10 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे। तर आपण तिथं जाणार आहे आणि गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळे अपडेट देतोच कसं आहे आणि काय आहे तिथलं ना। चला तर मित्रांनो, जाऊया डोमगाव या मंदिरात। तर मित्रांनो, फायनली आपण ह्या मंदिरावरती पोहोचलेलो आहे। तर सगळं दगडात बांधकाम केलेलं आहे मित्रांनो, अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे, मस्त आहे मित्रांनो। बघूया आतमध्ये जाऊन। आतून फर्स्ट टाइम मी पण आलेलो इथं, जवळ आहे तरी पण कधी येणं झालं नाही मित्रांनो। ह्या पॉईंटवरती आपल्याला श्रीराम मंदिराचं मंदिर असं छान पद्धतीने दगडाचं बांधकाम केलेलं आणि बांधलेलं आहे मित्रांनो। चारी बाजूने पाणी आणि मधोमधच हे मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो। विशेष आहे खरंच कारागिराची काय पद्धतीने बांधकाम केलेलं आहे मित्रांनो। खूप छान असं बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे। आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवणारच आहे, आधी बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो कसा आहे। तर मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला तर दर्शन करून घेऊया आणि तुम्हाला सगळं अपडेट देतोच मी कसं आहे मंदिर आणि काय आहे ते। बघू शकता मित्रांनो, माझ्या पाठीमागे सगळं पाणीच तुम्हाला दिसत आहे, चारी बाजून पाणी। पण मित्रांनो, काय की ह्या वर्षी जास्त पाऊस नसल्यामुळे एवढं पाणी आलेलं नाही इथं, तरी पण आहे बऱ्यापैकी पाणी, आपण बघू शकता। आणि दुसरी गोष्ट की चारी बाजूने पाणी आणि मधोमध मित्रांनो मंदिर आहे, बघण्यासारखं खूपच विशेष मित्रांनो मंदिर आहे, प्राचीनकालीन आहे। अवश्य कधी आलात तर नक्की दर्शनाला या आणि एकदा बघून जावा मंदिर कसं आहे। दगडात कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो। मंदिरात यायचं असेल श्रीराम मंदिर दर्शन घेण्यासाठी तर करमाळा परांडे रोडवरती 5 किलोमीटर आतमध्ये आहे आणि परांड्यापासून कमीत कमी 10 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे मंदिराचं। दर्शनासाठी जे भक्त लोक येतील त्यांच्यासाठी हा हॉल पण इथे सुविधा केलेली आहे आणि पाण्याची टाकी पण इकडं खूप मोठी अशी बांधलेली आहे। तर मित्रांनो, बघूया आतमध्ये जाऊन अजून काय आपल्याला बघायला मिळेल। तर समोर इथं गार्डन आहे, त्याच्यात पण भरपूर अशी झाडे बनवलेली आहेत, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, छान असं निसर्गाच्या वातावरणात हे मंदिर बांधलेलं आहे आणि चारी बाजूनी पाणी असल्यामुळे तर अजून छानच वाटतं मित्रांनो। तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये कसं आहे ते। मित्रांनो, चला आतमध्ये जाऊया आणि बघूया अजून कोणाकोणाची इथं मूर्ती आहे काय आहे। बघा मित्रांनो, दरवाजे पण कसे एकदम भक्कम असे बांधलेले आहेत मित्रांनो आणि पूर्ण असं हे दगडाचं काम आहे मित्रांनो। वरतीही बघू शकता तुम्ही, पूर्ण असं दगडाचं बांधकाम केलेलं आहे आणि समोरही पण पूर्ण दगडाचंच आहे। इथं आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पाण्याची टाकी आहे, त्याला नळ आहे, थोडे थोडे आपल्याला पाणी पिण्यासाठी पण इथं सुविधा केलेली आहे।
मित्रांनो आतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काही इथं पाट्या लावलेल्या दिसतील. याची काही संपूर्ण या मंदिराची माहिती आहे, किती साली मंदिर बांधण्यात आले, किती साली काय. तर मित्रांनो पूर्ण माहिती आपल्याला आतमध्ये मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला तर सर्व मंदिराची मी माहिती दिलेलीच आहे. तर मित्रांनो जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे बेल आयकॉन दिसेल ते दाबायला तर विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो परत एकदा अशाच एका नवीन प्राचीन कालीनच्या मंदिराची तुम्हाला लवकरच मी माहिती देईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.